थोडंसं दूध तापायला. चला आज आपण का नाही गुलाबजाम बनवून घेऊ. हे बघा गुलाबजामचं पाकिट आणलंय, आयतच आणलंय बरं का. आणि हा खायचं पेरू ते पळालं. हे बघा पेरू आणलं होतं खायला. पेरू आणलं तर अर्धा किलो. आणि हे गुलाबजामचं पाकिट. चला आता ह्याचा आपण गुलाबजाम बनवून घेऊ. घेतले बघा इथं ताटात टाकून चांगलं असं फोडून घेऊ मिक्स करून. दूध ठेवलं होतं तापाय, थोडं कोमट झाल्यावरती ह्यात घालून मळून घ्यायचं चांगलं. असं फोडून घेते. हे बघा आपलं दूध, हे थोडं थोडं ह्यात घालायचं आणि हे मळून घ्यायचं. चांगलं मळून घ्यायचं. आता हे मोबाईल पकडायचं कोण नाही. माझे तर हमेशाच बोंब आहे मोबाईल पकडायचे. आणि डब्या डुब्यावर ठेवून पण मला येत नाही. कुठल्या डब्यावर ठेवायचा, कसा ठेवायचा. चला तुम्हाला पीठ मळल्यावरच दावते. आता घेतलं बघा आपलं गुलाबजामचं पीठ मळून. हो का, हे असं झालंय. असं मौजरात मळून घेतलंय. चला आता दुसरी तयारी करू. तोपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेऊ. तर कोण पाक म्हणतं, कोण चाचणी म्हणतं, कोण काही पण म्हणतं. ज्याच्या त्याच्या बोलण्यावर असतं. मी तर पाकच म्हणली, पण चाचणी करून घेऊया. चला बघा इथं ठेवलंय पातेलं ठेवलंय. पातेल्यात घेऊ आपण पाणी घालून 2 ग्लास. बघा हे 2 ग्लास पाणी ठेवले. 1 वाटी साखर घेतली. चला आता आपण ना इलायची पावडर करू. 2 ग्लास पाणी लय होईल म्हणून आपण थोडं काढून घेऊ. थोडं काढून घेतलं. केली बघा पावडर इलायचीची. हो का, ती बारीक व्हायची नाही म्हणून त्यात थोडी साखर टाकली. साखर टाकून वाटली. साखर टाकल्यामुळे ती बारीक होती. आलं बघा कुठली. त्यात आता साखर घालून घेऊ. साखर घालते आता ह्यात. घातली बघा साखर. आता त्यात ना ते पावडर घालून घेऊ इलायचीची. चला आता हे थोडंसं ह्याचं हे होऊस तर मी गोळ्या करून घेते. गुलाबजामच्या गोळ्या बनवून घेते तोपर्यंत मी. तर हे होतंय ते बघा गोळ्या करून. आता हे बघा अशा गोळ्या करून घेते सगळ्या गुलाबजामच्या. सगळ्या. आता हे ताटातलं काय दिसायचं नाही. मस्त असं गोल 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 करून घेते मस्त गोळ्या. चला आता सगळ्या गोळ्या झाल्यावर दाखवते तुम्हाला. आज लय गरम व्हायला लागले बघा किचन मध्ये. तर थांबू वाटा नाही, इतकं गरम होतंय. पाऊस बी पडा नाही, काहीच नाही. तरी इकडं आहे थोडा थोडा. गावाला तर काहीच नाही. बघा आपलं गुलाबजाम असं केलं. सगळं गुलाबजाम करून घ्यायला लय वेळ लागते बघा. असं गोल 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 केलं का नाही. काय मोठं काय बारकं होत्यात बरं का. शेम होत नाही. तर कधी गोळा मोठा येतो, कधी छोटा येतोय. पण आलेच बऱ्यापैकी.
गरम व्हायला लागले ना, मला दमच निघायला. चला तर तुम्हाला पाक दाखवते. पाक कसा झालाय. पाक करायला ठेवलाय ना. केसर बेसर नाही बघा टाकत, केसरच नसतंय आमच्यात. आमच्यात काय दुकानात मिळतं, पण दुकानाला जायला कोण नाही. मी तर काय जात नाही दुकानला. मला खाली उतरून जायचं म्हणलं की लय कंटाळा येतो. घरातली घरात काय असं ते असं, घराच्या बाहेर नाही. सगळं आमच्यात आपलं करायचं आणि खाया घालायचं त्यांना, बस एवढंच आहे. पाण्याला नाही, दळाय नाही, सरपणाला नाही, काय नाही ते रे देवा. आपलं पाक हे बघा थोडा राहिलाय. असे थोडं चिकट चिकट झालं ना, तारा आल्यावर झालं ना, मग होतंय बघा पाक. झालं बघा आपलं गुलाबजाम असं करून. आता ह्याला तळून घेते. आणि हे बघा आपला पाक. ती इलायची आहे बरं का, नाहीतर माणसानं दुसरं काय. हे बघा असं नाही. आता वाजले बघा 7. हे आपली देवपूजा झाली 7 वाजता. आणि हे आपलं तेल गरम झालंय. आता ते तेल गरम झालंय. लय बी गरम नाही करायचं, कारण ती लय गरम केलं की लय काळं होत्या. त्यामुळं थोडंच गरम करायचं. गुलाबजामचं काम कसं आहे, लईच लाल होत्यात ती. लगेच आतमध्ये राहतात कच्च आणि वरनं होत्यात लाल. त्याच्यामुळं बारक्या गॅसवर छान असं भाजायचं. चला त्यातमध्ये आपण घालून घेऊ. मगाशी तुम्हाला म्हणलं होतं बारक्या गॅसवर छान असं भाजायचं, पण मी मग सोडलंच नव्हतं. हे बघा आता सोडते. कारण हे लगेच लाल होत्यात. टाकूस तर लाल होत्यात. थोडं थोडं भाजते तरी गॅस बारीक आहे बरं का. काय होतंय, वरनं भाजतंय पण आतमध्ये तसंच राहतंय. त्यामुळं का नाही चांगलं भाजायचं. चला मगाशी थोडंच घातलं होतं, ते उरलेले आपण सगळे घालून घेऊ. काय बारीकच गॅस आहे बघा, गॅस मोठा नाही. हे असं वाटतं वरनं लगेच भाजलंय का काय, पण आतमध्ये कच्चच राहते. झाले बघा आपले गुलाबजाम बनवून. आता ह्याला आपल्याला आहे ना, ती चाचणी बनवली होती का पाकाची, आम्ही पाकच म्हणतो जाऊ द्या, पाक बनवला होता का त्यातमध्ये घालायचं. आता तुम्ही म्हणसान की हे लय काळ करपवल्यात का काय, पण हे करपवले नाही, हे असंच भाजल्यात. कारण हे थोडंसं जर म्हणजे असं पिवळ्यात पिवळ्यात भाजलं का नाही, तर ते त्यात टाकलं की गाळ होतंय त्याचा. म्हणून ह्याला चांगलं खरपूस भाजून घेतलंय, म्हणजे पाकात टाकलं ना तर गाळ होणार नाही त्याच्यामुळं. चला आता इथं पाक बनवून झालेला आहे. जरा थोडा थंड झाल्याच्या नंतर हे त्यात घालून घेते. बघा ह्यात घालून अर्धा टाकल्यावर तुम्हाला मी धावते देते म्हणून यात टाकून. अहो लय उशीर झाला ही बनवायलाच. हे सगळं घालून घेते. आता हे सगळं पाण्यात मुरण बघा. आता हे दावा यायचं नाही तुम्हाला मुरल्यालं. हे सगळं पाणी ह्यात वसून बसल, गोड पाणी. हे बघा कसं झालंय. आता हे रात्रभर ठेवायचंय. आता तुम्हाला सकाळ कसं दावू, तरी पण बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये दावलं तर दावलं. पण आताच्या तर व्हिडिओमधलं झालं बघा. हे बघा असं झाल्यात. आता ह्यात पाणी जर ते गोड पाणी ह्यात शिरलं का नाही, तर हे सगळं असं मऊ मऊ होईल. हो काही असं फुसफुशीत. आता काय हे फुसफुशीत नाही झालं, पडलं बाया खाली. हे बघा असं कसं झालंय. तर चला ठेवते मग, आता लय वेळचं झालं चालू आहे. दाखवून उद्या.